सांगू इच्छितो तुम्हाला सगळ्यांना की तुम्हाला एक खुश खबर देते की आमच्या परिवाराकडून एक अतिशय सुंदर श्री कृष्ण भगवानचं मंदिर आम्ही बनवत आहोत। तुम्हाला सगळ्यांना आम्ही आमंत्रण देणार प्राण प्रतिष्ठेच्या दिवशी, आणि कोणालाही बंदी नसणार आहे तिथे आतमध्ये दर्शन करायला जाण्याची। द्वारकेला जसं आहे तसंच भव्य मंदिर आपण ठाकूर परिवाराकडून बनवलं जाते आहे। जय। बरं, आता मी असं सांगू का तुम्हाला का आम्ही मंदिर बनवतो म्हणून तुम्ही आम्हाला मत द्या, असं सांगून चालेल का? मी मंदिर करते त्याच्याने आमच्या युवकांना नोकरी मिळेल का? गरीब लोकांची पोटं भरतील का? नाही। प्रचाराचे मुद्दे, निवडणुकीचे मुद्दे मंदिर नसते। आम्ही पण धार्मिक आहोत, आम्ही सगळे आपापल्या देवांची पूजा आपापल्या घरामध्ये करतो, आम्हाला सगळ्यांना श्रद्धा आहे। इथे जे बसलेत ना दोन व्यक्ती, सलीरभाई डांगे आणि अब्दुलभाई, हे अब्दुल चाचा आहेत ना, कोरोना काळामध्ये त्यांनी त्यांच्या प्रभागामध्ये 14 फूड स्टेशन लावलेले होते। किती? 14। त्या साईडला त्यांचा जो प्रभाग आहे तिथे सगळे बिचारे मजुरी करणारे लोक आहेत। श्रीराम नगरला काल मी जाऊन आली, संतोष भुवनला जाऊन आली। काम करणारी लोक, जे दिवसाला 100 रुपये कमवून घरात आणणारी लोक, कोरोना काळामध्ये त्यांची कामं बंद झालेली। अब्दुल चाचाने त्यावेळेला असं केलं का, नाही फक्त माझ्या समाजासाठीच मी जेवण वाटणार, नाही, सगळ्यांसाठी त्यांनी काम केलं। सगीर भाईनी आपल्याकडे उपमहापौर पदावर जेव्हा होते तेव्हा काम केलंय। त्यांनी असा विचार केला का मी फक्त माझ्या समाजासाठीच काम करणार। तर आपल्यामध्ये हे जे विष पेरलं जाते ना, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, आदिवासी, आपल्याला तोडायला लावलंय। पण वसई तालुक्यामध्ये आहे ना, ही अशी एक बोट नाही आहे की तुम्ही तोडू शकणार, आमची अशी बांधलेली बोट आहे। आम्ही सगळे मजबूत आहोत। आम्ही हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला असे संस्कार दिले गेले आहेत। तुम्हाला एक प्रश्न विचारते, एका ठिकाणी एक हिंदू व्यक्ती उभा आहे आणि या बाजूला कुठला तरी अन्य जाती धर्माचा, मुस्लिम आहे, ख्रिश्चन आहे, आदिवासी आहे, बौद्ध आहे, कोणी आहे, आणि तो मरत आहे। तर इकडे उभा राहिलेला हिंदू त्याला पाणी पाजणार की नाही पाजणार, या प्रश्नाचं उत्तर दे। हे आपले संस्कार आहे। आपला धर्म, आपले धर्मग्रंथ आपल्याला मानवतेचा धर्म शिकवतो, आणि त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना मी आवाहन करते की ही लोक जे काही येऊन आपल्यामध्ये विष पेरून जातील, पण तुम्ही सगळे, मला माहिती आहे आजवर इथे सलोख्याने राहिलेले आहात, प्रेमाने एक दुसऱ्यांबरोबर राहिलेले आहेत। आपण सगळे एक दुसऱ्यांच्या सणावाराला एक दुसऱ्यांकडे जातो, कोणीच बघत नाही हा कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, सगळ्यांचे सण एकत्रितपणे आपण सेलिब्रेट करतो। आणि हीच प्रेम भावना आपल्या या शहरामध्ये आहे, जिल्ह्यामध्ये राहिली पाहिजे। म्हणून तुम्हाला सगळ्यांना मी आवाहन करते की जे काही गोष्टी आपल्यामध्ये इथे सांगितल्या जातात, काही ठिकाणी आमच्या साहेब कार्यकर्त्यांना असं विचारलं जाते की तुम्ही आपल्या भाषणात ह्याचं उत्तर देतीलच, असं विचारलं जाते की आम्ही तुम्हाला मत देणार, मग तुम्ही आम्हाला नकोय त्यांच्याकडे जातील तर याचं उत्तर साहेब देतील आपल्याला। तर आपल्यामध्ये असं काहीच नाहीये, तुम्ही सगळ्यांनी 1990 पासून पाहिलेलं आहे, आणि आपल्याला आपल्या शहराच्या जिल्ह्याच्या विकासासाठी राजेशजी पाटील, तुम्हाला ही आमची जनता बहुमताने निवडून आणणार आहे की नाही? बस तुमचा उत्तर मिळाला एवढंच सांगून मी माझे 2 शब्द संपवते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।